2025 आतापर्यंत सगळ्यांना असं होतं की 2024 आहे, शनीचं वर्ष आहे, तर आमचा कसा जाणार, तर बघितलं सगळ्यांनी की बघता बघता निघून पण गेलेला आहे. तर आता जो येणारा हा जो 2025 आहे, तर जर याला आपण सगळ्याची बेरीज केली तर ही येते 9 वर. 9 म्हणजे मग त्याचाच वर्ष आहे, त्याचंच मुलांक आहे, ऑलरेडी खूप एनर्जी आहे. तर 2025 हा कोणासाठी चांगला आहे, तर मी असं म्हणेल की जो सौम्य राहील, जो शांत राहील, आपल्या वाणीवर ज्यांनी काबू केलं ना, त्याच्यासाठी हा वर्ष खूप चांगला आहे. मग तो कोणत्याही मुलांचा असो. म्हणजे ही फर्स्ट रेमेडी सगळ्यांसाठी आहे की त्यांना हे वर्ष जे आहे ते शांततेने पेशन्सली घ्यायचं आहे. आधी स्टुडंट बद्दल बोलू की मुलांक 1चे स्टुडंट साठी कसं असणार आहे, जॉब करणाऱ्यांसाठी कसं असणार आहे, बिझनेस वाल्यांसाठी कसं असणार आहे, ज्या हाऊस वाईफ्स आहेत, माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, त्यांना पण एक असतं की माझा हा वर्ष कसा जाणार आहे, हेल्थ वाईज हा वर्ष सगळ्यांसाठी कसा जाणार आहे. याप्रमाणे या कॅटेगरीज वाईज आपण वन बाय वन जाऊया, म्हणजे सगळ्यांना ते क्लिअर होईल की हा वर्ष आमच्यासाठी कसा जाणार आहे. तर घरची लेडी जी आहे तिच्यामध्ये ऑलरेडी चंद्रची आणि शुक्रची एनर्जी असते, ती दाखवते, तिच्यामध्ये ती आहेच. तर तिने त्याला यूज करायचं आहे. नंबर 1ची एनर्जीला भरपूर यूज करायचं नाही आहे. आणि सगळ्यांसाठी एक कॉमन रेमेडी आहे जी अप्रतिम आहे आणि टेस्टेड आहे, ती त्यांनी मी लास्टला सांगणार, शेवटी सांगणार आहे, म्हणजे आपले व्ह्युअर्स आपल्या सोबत राहतील. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपलं इंग्रजी वर्ष 2024 आता संपतंय आणि 2025 चालू होतंय. सो त्यानिमित्ताने सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता नवीन वर्ष म्हणल्यावर प्रत्येकाला एक धाकधूक असते की येणारं वर्ष हे कसं असेल, काय असेल. आपण आपल्या सनातन हिंदू संस्कृतीप्रमाणे तर बघतोच, जे गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष चालू होतं त्यामध्ये आपण राशीप्रमाणे, तिथींप्रमाणे गोष्टी बघतो. पण इंग्रजी वर्षांमध्ये आपण न्यूमरोलॉजी वाईज बघूयात आजच्या पॉडकास्टमध्ये की येणारं वर्ष कसं असेल, प्लस प्रत्येक नंबरच्या दृष्टीने कसं असणार आहे ओव्हरऑल. सो याच्यासाठी आज आपल्यासोबत आहेत विजयश्री चितलांगे मॅम, ज्या कमबॅक करतात आपल्या पॉडकास्टमध्ये. सो मॅम तुमचं खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद तुला, थँक्यू परत बोलवल्याबद्दल. आणि नवीन वर्ष इंग्रजी चालू होत आहे, सो तुम्हाला सुद्धा शुभेच्छा नवीन वर्षाच्या. आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. सगळ्यांना हा येणारा 2025 खूप छान जाणार आहे, भरभरीटीचा जाओ असंच मी म्हणूया. आणि जे पहिल्यांदा हा पॉडकास्ट बघत असतील त्यांना मी ओळख करून देतो की मॅमचे रील्स तुम्ही सगळीकडे बघत असाल. मॅमचे युट्यूबला, इंस्टाग्रामला रील्स खूप व्हायरल होतात, शॉर्ट्स व्हायरल होतात. सो मॅम जे आहेत त्या न्यूमरोलॉजिस्ट आहेत, ॲस्ट्रो वास्तू ते बघतात, ॲस्ट्रोलॉजर सुद्धा आहेत, न्यूमरोलॉजी करतात, वास्तू एक्सपर्ट सुद्धा आहेत. सो त्यांचं डिवा ऑकल्ट नावाने चॅनल आहे, सो प्लीज त्यावर पण सबस्क्राईब करा. आणि मॅम आजचा पॉडकास्ट सुरू करूयात आपण. नक्कीच. आज एकदम खूप छान वाटतंय असं म्हणेल मी, कारण आपण नवीन वर्षाबद्दल बोलणार आहोत. आणि जर आपण बघितलं की 2025 आतापर्यंत सगळ्यांना असं होतं की 2024 आहे, शनीचं वर्ष आहे, तर आमचा कसा जाणार, तर बघितलं सगळ्यांनी की बघता बघता निघून पण गेलेला आहे. तर आता जो येणारा हा जो 2025 आहे, तर जर याला आपण सगळ्याची बेरीज केली तर ही येते 9 वर. बरोबर. आणि 9ला आपण बघतो तर त्याला न्यूमरोलॉजिकली कोणत्या प्लॅनेटशी अटॅच केल्या जातात, तर ते आहे मंगळ. आणि मंगळ म्हटला की थोडं ॲग्रेशन येतं, थोडी तीव्रता येते, अग्नी येते मंगळमध्ये. सूर्याची अग्नी वेगळी, मंगळाची अग्नी वेगळी. तर याच्या आणि हायपर आहे मंगळ जो आहे तो हायपर ऍक्शन घेतो. आणि याला कुठे ना कुठे आपण हनुमानजीशी जोडतो. करेक्ट. तर 2025 हा कोणासाठी चांगला आहे, तर मी असं म्हणेल की जो सौम्य राहील, जो शांत राहील, आपल्या वाणीवर ज्यांनी काबू केलं ना, त्याच्यासाठी हा वर्ष खूप चांगला आहे. मग तो कोणत्याही मुलांचा असो. म्हणजे ही फर्स्ट रेमेडी सगळ्यांसाठी आहे की
त्यांना हे वर्ष जे आहे ते शांततेने पेशन्सली घ्यायचं आहे. ओके. म्हणजे त्यांच्यासाठी तो, कारण मंगळ काय करतो, लगेच ऍक्शन घेतो. जसं आपण म्हणतो ना की सूर्य हा लीडर आहे, तर मंगळ जो आहे तो सेनापती आहे. आणि सेनापती काय करतो, ऑलवेज इज रेडी. तो ऑलवेज रेडी असतो अटॅक करण्यासाठी. तो कधीही म्हणा तो रेडी आहे. तर मंगळची पण जी एनर्जी आहे ती तशीच आहेत. बर. तर यावर्षी जिम सगळ्यांना करायचंच आहे. जिम नाही तर एक्झरसाइज, साधी एक्झरसाइज तर सगळ्यांना करायचीच आहे. हेल्थ आपली, तुम्हाला तुमच्या हेल्थ कडे लक्ष द्यायचंच आहे. आता एक बघूया की कोणत्या फील्ड साठी 2025 खूप चांगलं आहे. तर सगळ्यात तर आधी म्हणेल AI. अच्छा. AI वाल्यांसाठी, IT सेक्टर वाल्यांसाठी खूप चांगलं आहे. रिअल इस्टेट साठी खूप चांगलं आहे. पण एक आहे की खूप शेअर मार्केटमध्ये यावेळेस पैसा इन्व्हेस्ट करायचा नाही आहे. शेअर मार्केट कुठे ना कुठे खाली जाणार आहे. आणि जर शेअर मार्केटमध्ये पैसा टाकायचा असेल, मी इथे आधीच क्लिअर करते की मी कोणताही फायनान्शियली ऍडवाइस देत नाही आहे. एक न्यूमरोलॉजिकली जी रिसर्च आम्ही केलेला आहे त्या बेसवर मी सांगते आहे की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पण टाकायचं असेल तर जे रिअल इस्टेटचे असतात किंवा मेटल्स रिलेटेड आहेत याच्यावर तुम्ही पैसा लावू शकता. येस. किंवा आपलं जे आपण म्हणू शकतो की थोडंफार हे जे असतात फिजिकल फिटनेससाठी वगैरे जे आहेत त्यामध्ये वगैरे तुम्ही पैसा लावू शकता, गुंतवू शकता. बर. त्याच्यासाठी 2025 हा खूप चांगला आहे. तर कोणासाठी वाईट आहे तर मी आधी सांगितलं की ज्याने आपले वाणीवर कंट्रोल ठेवला त्याच्यासाठी चांगला आहे. ज्याने कंट्रोल नाही ठेवला त्याच्यासाठी मग काही खरं नाही त्याचा. आणि 2025 मध्ये नक्कीच वॉर होणार. कुठे होणार, पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड कुठेही होऊ शकतात. वॉर होणारच आहे कारण मंगळचा वर्ष आहे. तर ऍक्शन लगेच ऍक्शन लगेच घेतल्या जाणार आहे. तर वॉर हे ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये सुरू राहतील. तर कुठे ना कुठे, कुठे कधी होत आहे, कुठे कधी होत आहे. तर हे आपल्याला दिसेल. आपल्या देशासाठी नक्कीच चांगलं आहे. 2025 चांगलंच आहे. पण म्हणजे आता असं काही असतं का की जसं 2024 मध्ये काही महिने फेवरेबल असतात असं म्हणलं जातं, तर तसं 2025 मध्ये काही महिने आपल्यासाठी फेवरेबल? आता मुलांक किंवा भाग्यांप्रमाणे म्हटल्यापेक्षा मुलांप्रमाणे जर आपण बघतो ना तर काही मुलांसाठी फ्रॉम एप्रिल खूप चांगलं आहे. ओव्हरऑल बघितलं तर आपल्यालाही माहिती आहे की कोणत्याही वस्तूची ना रिझल्ट यायला वेळ लागतात. तर तसंच आहे की एप्रिल नंतर जे आहेत बिझनेस वाल्यांसाठी, जॉब वाल्यांसाठी हा जो 2025 आहे हा खूप चांगला आहे. रिझल्ट द्यायला तो सुरुवात करणार आहे. म्हणजे एप्रिल टू सप्टेंबर, ऑक्टोबर हा पिरियड सगळ्यांसाठी खूप चांगला आहे. बर. आता जसं मागच्या वर्षी असं म्हणलं जात होतं म्हणजे 2024 मध्ये 8 नंबर होता आणि 8 ला 8वा महिना म्हणजे ऑगस्ट तो थोडा त्रासदायक. तसं 2025 चा नंबर आहे 9, तर 9ला 9वा म्हणजे सप्टेंबर महिना तो फेवरेबल होईल. का तर 9ची एनर्जी काय आहे, आताच मी म्हटली की मंगळची आहे, तीव्र आहे, तीक्ष्ण आहे, हायपर आहे. त्याच्यासोबत जर मुलांक पण 9च आहे आणि त्याच्यासोबत महिना पण 9च आहे, तर विचार करा 1-9 इतका हायपर झाला आणि तुम्ही खरंच ऍक्शन ओरिएंटेड माणूस असाल. जर तुम्ही सुस्त असाल तर तुम्हाला त्रास होणार आहे. पण जर तुम्ही ऍक्शन ओरिएंटेड आहे आणि तुम्ही क्विक ऍक्शन घेणार असाल तर तुमच्यासाठी हा नक्कीच 9वा महिना खूप चांगला होणार आहे. ऑब्वियस आहे की जर तुम्ही ऍक्शन घेतलेत, फटाफट क्विक डिसिजन्स घेतलेत आणि डिसिजन्स फक्त इम्पल्सिव्हली घ्यायचे नाही आहे की याने म्हटलं त्याने म्हटलं तर मी करतो, मॅडमनी म्हटलं की माझ्यासाठी बघून करायचं आहे, तर त्याच्यासाठी हा नक्कीच खूप पॉझिटिव्ह राहणार आहे. बर. आता आपल्या मेन टॉपिक कडे की तुम्ही प्लीज आम्हाला 1 ते 9 नंबर्स प्रमाणे, मूलांक आणि भाग्यांकांप्रमाणे 2025 हे कसं जाणार आहे हे सांगा. पण त्याच्या आधी जे नव्याने आपला पॉडकास्ट बघत असतील तर त्यांना मूलांक काय आणि भाग्यांक काय परत एकदा. तर आता सगळ्यात आधी मूलांक म्हणजे काय तर मूळ अंक म्हणजे तुमची जी बर्थ डेट आहे
तो तुमचा झाला आहे मुलांक. मुलांक. आता 1 ते 9च आहेत. आता कोणी म्हणाला माझा तर 23 तारीख आहे, तर माझा मुलांक काय आलेला आहे, तर तुम्हाला 23 मध्ये 2 आहे 3 आहे, तर 2 अधिक 3 करायचं आहे. 2 अधिक 3 काय होतात, तर 5. तर त्याचा मुलांक हा 5 आहे. मुलांक म्हणजे काय, तर तो मूळ स्वभावाने कसा आहे, त्याने तो आपल्याला कळतं की फॉर एक्झाम्पल जसं आता आपण म्हटलं की 2 अधिक 3 म्हणजे 5 म्हणजे 5 आलेला आहे, तर तो लहान मुलासारखा इनोसन्स, म्हणजे असं म्हणत नाही की तो मोठा असेल तरी इनोसन्स, पण कुठे ना कुठे कम्पॅरेटिव्हली बाकी लोकांपेक्षा कुठेतरी थोडासा इनोसन्स असणार आहे त्याच्यामध्ये. बुद्धी तीव्र असेल, लहान मुलांसारखं त्याचं वागणं असेल, म्हणजे एकदम छोट्या मुलांसारखं म्हणत नाहीये हे मी, पण एक जे 2 नंबरवाले असणार आहे त्याप्रमाणे बघितलं तर हा 5 वाला जो असणार आहे हा फिरणारा असणार आहे, एका जागेवर बसणार नाही, कारण मूळ अंक आहे तो त्याचा. आणि भाग्यांक म्हणजे काय, तर टोटल जर आपण केली पूर्ण, म्हणजे बर्थ डेट, महिना आणि पूर्ण इयर, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1978 आहे तर ते पूर्ण ऍड करायची आहे. म्हणजे तुमची बर्थ डेट पण आली, महिना पण आला आणि पूर्ण वर्ष पण आलं. तर हे जेव्हा याची पूर्ण टोटल तुम्हाला 1 अंकी आणायची आहे. 1 अंकी आणायची, म्हणजे जर कोणाचं असं येत असेल की 29 येत आहे, तर 1 अंकी करण्यावर 2 अधिक 9 केलं तर 11 आले, परत 11ला ऍड केलं तर 2 आलं, तर 2 त्याचा भाग्यांक आहे. तर भाग्यांक म्हणजे काय, तर भाग्यांक म्हणजे त्यांनी प्रोफेशनली म्हणा किंवा पब्लिकली त्यांनी कसं असायला पाहिजे, त्यांनी काय करायला पाहिजे, म्हणजे त्याला ग्रोथ मिळेल. बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला करायचं काही वेगळंच असतं आणि आपण करतो काय, एज्युकेशन घेतो दुसरंच आणि प्रोफेशन वेगळंच करतो. असे बरेच डॉक्टर्स पण आता आहेत की जे शिकलेत डॉक्टर आहेत आणि सोशल मीडियामध्ये आलेले आहेत, तर कारण त्याला माहितीच नव्हतं की त्याला काय करायचं. तर म्हणजे तुम्ही तुमचं भाग्यांक बघून तुमचं प्रोफेशन पण चूज करू शकता आणि त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुम्हाला ऑब्वियस आहे की ग्रोथ ही चांगली मिळेल. पण मग आता जसं तुम्ही सांगितलं की मुलांक किंवा भाग्यांकामध्ये 2 अधिक 3 23 नंबर असेल, तर मग ते 2 आणि 3चा पण प्रभाव त्यात असतोच. नक्कीच असतो. एक फॉर एक्झाम्पल आता जसं म्हणाला की 5 माझा मुलांक आहे, तर माझी 5 कोणाकोणाचा असू शकतो, एक तर 5 नंबर, देन 14 नंबर जो आहे त्याचाही असेल, 23 वाल्यांचा पण असेल, पण जसा 5 असेल तसा 14 नसणार आहे आणि जसा 14 नंबरचा असणार आहे तसाच 23 नंबरचा नसेल. एक कॉमन आपण बघतो की 5 वाल्यामध्ये हे आपल्याला ऍट्रिब्यूट्स दिसतील, हे त्याचे एक लक्षण जे म्हणतो आपण की यांच्यामध्ये हे असणार आहे, पण त्याच्यामध्ये 1 नंबर पण आहे, 4 नंबर पण आहे जो 14 नंबरचा आहे, त्याच्यामध्ये 1 नंबर पण आहे, 4 नंबर पण आहे. 1 म्हणजे सूर्य पण आला, 4 म्हणजे राहू पण आला. 14 नंबर वाला हा टेक्नॉलॉजी मध्ये खूप चांगला असेल, पण 23 वाला जो असणार आहे तो बिझनेस मध्ये खूप चांगला असणार आहे. म्हणजे हा फरक असतो. म्हणून म्हटलं जातं की असं नाही आहे की मी 5 आहे मग माझा 23 आहे तर सगळे 5 वाल्यांसारखं सेम नाही, असं नाही आहे. 2 डिजिट्सचे जेव्हा अंक म्हणजे 2 अंकी जेव्हा येतात त्याचे थोडे वेगळे असतात आणि म्हणून मी प्रत्येक वेळेस म्हणते की जे कोणी म्हणतात ना की नंबर 1 आहे तर तुम्ही लीडरच असणार, असं नाहीये. नंबर 1 हा 28 पासून पण येतो, त्याच्यामध्ये 2 पण आहे, 8 पण आहे. आणि जेव्हा 2 आणि 8 सोबत येतात ना त्यावेळेस फॅमिली इश्यूज असतात. त्याची लाईफ म्हणजे मी घाबरत नाही आहे, एक तुम्हाला अलर्ट करते आहे की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जे काही डिसिजन्स घेतात, प्रोफेशनली असू दे पर्सनली, हे थोडे विचार करून घ्यायला पाहिजे की नंतर आपल्याला त्याच्यावर काही पस्तावा यायला नको. तर 2 8 आलाय, मग 10 येतो आणि मग 1 येतो तो. आणि 2 आणि 8 हे दोन्ही नंबर एकमेकांचे मित्र नाही आहेत, कारण एकीकडे चंद्र आहे, एकीकडे शनी आहे. आणि फॉर एक्झाम्पल बघितलं तर शनी हा जो आहे हा छायापुत्र आहे आणि 2 ला जर बघितलं तर ती जर एक राणी आहे आणि हा छायापुत्र आहे. म्हणजे एक आपल्या भाषामध्ये एकदम सोप्या भाषामध्ये म्हटलं तर 2 जो आहे, 2चा 8 जो मुलगा आहे हा सावत्र मुलगा झाला. म्हणजे 2 ही जी आहे ती 8ची सावत्र आई आहे, एक सिंपल. तर ऑब्वियस करा की तू माझा मुलगा आहे आणि मी तुझी सावत्र आई इथे बसलेली, तर आपण कम्फर्टेबली बसणार आहोत का? नाही. तर 28 नंबरचा लाईफ मध्ये काहीतरी असं सुरू असतं.
बापरे. आणि त्याच्यानंतर तो 10 मध्ये येतो आणि मग 1 नंबर. पण असं नाही की 28 नंबरवाल्यांनी कधी सक्सेस मिळवलेलं नाही. असे भरपूर जण आहेत की ज्यांनी 28 नंबरवाले यांनी सक्सेस यांना मिळालेला आहे, कारण त्यांना तसा पाथ मिळालेला आहे आणि त्यांना ते कळालेलं आहे की मला कोणत्या पाथने जायचं आहे. या लोकांच्या लाईफमध्ये चांगलं काय असतं, तर यांना एक चांगला गुरु मिळाला तर ऑब्विस आहे की त्यांच्या लाईफमध्ये त्यांना बेस्ट ते करू शकते. येस. तर मग आता आपण आपला मेन नंबर म्हणजे आज हे जे डिस्कस केलं तर सगळ्यांना कळलं असेल की न्यूमरॉलॉजी ही फक्त मुलांक आणि भाग्यांकावर नाहीये किंवा 1 ते 9 नंबर मध्ये सीमित नाहीये. भरपूर काही आहे त्याच्यामध्ये. पूर्ण 1 ते 30 नंबरचे जे आहेत आपल्या डेट्स आहेत, तर प्रत्येक तारखेचा एक वेगळा सिग्निफिकन्स आहे. प्रत्येक तारखेचा आहे, फक्त 1 ते 9 मध्ये सीमित राहत नाही. हे आपण आता मी पण जे सांगणार आहे 1 ते 9चं, तर हे एक म्हणू शकतो की आपण एक सगळ्यांचं एक सार काढलेला आहे की असं असं तुमचं होणार आहे. पण बर्थ डेट वाईज ते मग जर चेंज झालं तर त्याच्यामध्ये नक्कीच थोडेफार चेंजेस होतात. बर. सो मी विनंती करू इच्छितो सगळ्यांना की आम्ही एक नंबरचं जर करायला गेलो 1 ते 30 तर खूप वेळ लागेल, म्हणून आम्ही 1 ते 9चं करतोय. पण तुम्हाला अजून तुमच्याविषयी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल, रिपोर्ट हवा असेल, तर तुम्ही मॅमला अप्रोच करा. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे त्यांचा. नंतर लोक कमेंट्समध्ये विचारतात, त्यापेक्षा आधीच मी सांगतो की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा रिपोर्ट घ्या. आणि आता मॅम आपण मेन विषयावर जाऊया. आपण आता स्टार्ट करण्याआधी एक सांगते की आपण 1 to 9 मुलांवर करूया. त्याच्यामध्ये आधी स्टुडंट बद्दल बोलू की मुलांक 1चे स्टुडंट साठी कसं असणार आहेत, जॉब करणाऱ्यांसाठी कसं असणार आहे, बिझनेस वाल्यांसाठी कसं असणार आहे, ज्या हाऊस वाईफ्स आहेत, माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, त्यांना पण एक असतं की माझा हा वर्ष कसा जाणार आहे, हेल्थ वाईज हा वर्ष सगळ्यांसाठी कसा जाणार आहे. याप्रमाणे या कॅटेगरीज वाईज आपण 1 by 1 जाऊया, म्हणजे सगळ्यांना ते क्लिअर होईल की हा वर्ष आमच्यासाठी कसा जाणार आहे. तर आता नंबर 1 म्हटलं, मुलांक 1 म्हणजे कोणत्याही महिन्याची 1 तारखेला ज्यांचा जन्म आहे किंवा 10 तारखेला आहे किंवा 19ला आहे किंवा 28ला आहेत, हे झालेत मुलांक 1 वालेत. आता 1ची एनर्जी म्हणजे काय आहे, ऑथॉरिटिव्ह आहे, लिडरशिप आहे. आणि 9ची एनर्जी आपण बघितली म्हणजे 2025ला ऍड केलं तर 9 येतो. तर 9ची एनर्जी आपण बघितली तर ही आता सांगितलं ही मी मंगळाची एनर्जी आहे, एकदम तीक्ष्ण आहे, तीव्र आहे. या जेव्हा दोन्ही एनर्जी मिक्स होतात तर तेव्हा स्टुडंट सोबत काय होणार आहेत, तर जे स्टुडंट्स गव्हर्नमेंट रिलेटेड ज्या काही एक्झाम्स द्यायचे विचार करतायत, IAS आहे, IPS आहे आणि UPSC MPSC ज्याची या आतापर्यंत तयारी करत होते आणि त्यांना सक्सेस नाही मिळालं, तर हा वर्ष आहे यांनी अजून ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि यांना सक्सेस मिळेल. फक्त डिस्ट्रॅक्शन नको, यांना डिस्ट्रॅक्शन नको आहे. प्रत्येक वेळेस मी एक वेळेस म्हणेल स्टुडंट्ससाठी की डिस्ट्रॅक्शन नको, पण यावेळेस त्यांना कारण ऍक्शन घ्यायचं आहे. एकीकडे यांचा नंबर 1 आहे, 9 नंबर यांना ऍक्शन घ्यायला सांगतोय, तर यांना सक्सेस मिळणार आहे. तर यांनी त्याप्रमाणे तयारी यांनी सुरुवात करायची. इनफॅक्ट आतापर्यंत जो फक्त विचार करत होता की मी जाऊ का या फील्डमध्ये आणि त्यांचा मुलांक 1 आहे, तर त्यांनी या फील्डमध्ये नक्की जा. गव्हर्नमेंट रिलेटेड जितक्या एक्झाम्स आहेत त्या द्या, तयारी करा, तुम्हाला सक्सेस मिळण्याचे या वर्षी खूप काही चान्सेस आहेत. जॉब वाल्यांसाठी एक असं आपण म्हणू शकतो की आतापर्यंत असं होतं यांना की मला प्रमोशन मिळेल का किंवा त्रास होत होता प्रमोशन मिळण्यासाठी, तर त्यांना यावर्षी आहे चान्सेस की त्यांना जॉबमध्ये प्रमोशन मिळेल. फक्त बॉस सोबत थोडंसं सांभाळून राहायचं आहे यांना, कारण बॉस हा कुठेतरी नंबर 1 असतो. तुम्ही पण नंबर 1 आहात, त्याची पण नंबर 1ची एनर्जी आणि सोबत 9ची एनर्जी, म्हणजे सगळे गरम गरम एका जागी. तर तसं व्हायला नको, म्हणून थोडंसं कुठेतरी तुम्हाला शांततेने घ्यायचं आहे, तर तुम्हाला जॉब प्रमोशन्स मिळू शकतात. बिझनेस वाल्यांना खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे जर त्यांना त्यांना ब्रँड करायचा असेल. पैसा कुठेही टाकायचा नाही आहे, नवीन जागेवर पैसा अटकण्याचे फुल चान्सेस आहेत. तर जो चालू आहे त्याच असू द्या, ब्रँडिंग कडे लक्ष द्या. तर त्यांचा ब्रँड यावेळेस वाढणार आहे. हेल्थ वाईज बघितलं की यावेळेस हेल्थ वाईज कसं जाणार आहे, हेल्थ कडे जाण्याआधी म्हणूया की आपली ज्या हाऊस वाईफ्स आहेत, तर हाऊस वाईफना मी एक म्हणेल की तुम्ही 1 नंबर आहात, म्हणजे
ऑथॉरिटिव्ह लिडरशिप ही क्वालिटी तुमच्यामध्ये आहेत. तर घरामध्ये असं वातावरण निर्माण करा की तो खेळीमेळीचा असायला पाहिजे. कारण 9ची एनर्जी मी आधी सांगितली, परत परत एकदा ते सांगेल की थोडंसं पण जर तुम्ही नमत्याने नाही घेतलं तर घरचं वातावरण खराब होऊ शकतं. ओके. तर ते व्हायला नको. कारण एक घरची लेडी जी आहे तिच्यामध्ये ऑलरेडी चंद्रची आणि शुक्रची एनर्जी असते, ती दाखवते, तिच्यामध्ये ती आहेच. तर तिने त्याला यूज करायचं आहे. नंबर 1ची एनर्जीला भरपूर यूज करायचं नाही आहे. आणि कारण जर नंबर 1ची पण एनर्जी त्यांच्याकडनं यूज झाली तर घरचं वातावरण हे बिघडू शकतं. तर त्यामुळे त्यांनी थोडं नमतं घ्यायचं आहे, तर घराचं वातावरण हे बेस्ट होईल. हेल्थ वाईज बीपी वाल्यांसाठी जरा सांभाळून घ्यायचं आहे त्यांनी. ओके. तर ज्यांना कोणाला प्रॉब्लेम आहे बीपीचा तर थोडं यावर्षी मीठ वगैरे थोडं कमी इंटेक ठेवा. आणि आता वास्तूप्रमाणे बघितलं की ज्यांचा मुलांक 1 आहे त्यांनी घरामध्ये काय बघायला पाहिजे, तर घराचा पूर्व दिशा जी आहे ही क्लटर फ्री असायला पाहिजे. क्लटर फ्री इन द सेन्स की तिथे कोणताही कचरा, कबाड, जे काही आपल्याला काही कामाचं नसतं आपण ठेवून देतो ते नको. टॉयलेट असेल तर त्याला ट्रीट करून घ्या. किचन असेल तर त्याला थोडंफार ट्रीट करून घ्या. कारण किचन बऱ्याचदा सगळ्यांना वाटतं की ईस्ट मध्ये किचन पाहिजे, ईस्ट मध्ये नको आहे, साऊथ ईस्टला असलेलं चांगलं आहे. तर मुलांक 1 वाल्यांसाठी स्पेशली ईस्ट दिशा जी आहे ही चांगली असते. त्यांनी त्यांच्या ईस्ट दिशेला नीट अँड क्लीन ठेवायचं आहे. आता या वर्षाचा नंबर काय येतोय तर 9. तर सगळ्यांसाठी आत्ताच रेमेडी सांगते की 9 वाल्यांसाठी मुलांक 9 आहे तर साऊथ डायरेक्शन जी आहे, साऊथ इन द सेन्स दक्षिण, करेक्ट, तर दक्षिण दिशा पण तुमच्या घराची खराब नको. बऱ्याचदा एक मिथ आहे सोशल मीडियामुळे पण म्हणा किंवा काय की दक्षिण काय आहे तर टाकलं तिथे काही घाण टाकली, काही असू दे. टॉयलेट कुठे पाहिजे तर दक्षिणेला बिलकुल नको आहे टॉयलेट. तिथे असेल तर तुम्ही त्याला ट्रीट करून घ्यायला पाहिजे. आणि जर टेम्पररी ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही पिवळ्या पट्टीने त्याला ट्रीटमेंट करून घेऊ शकता. परमनंट ट्रीटमेंटसाठी स्पेस सर्जरी करावी लागते, तर ती एखाद्या वास्तू कन्सल्टंटला भेटून तुम्ही करून घ्या. पण मेक शुअर की मुलांक 1 वाल्यांना 2 दिशा, पूर्व आणि दक्षिण. आणि लास्टला सगळ्यांसाठी एक रेमेडी सांगणार आहे. एकदम फ्री वाली रेमेडी आहे पण खूप इफेक्टिव्ह आहे. त्याच्यासाठी पूर्ण बघावं लागेल. चालेल. ओके. आता नंबर 2 मुलांक 2 बद्दल बोलायला गेलो आपण, तर नंबर 2 कोणाचा येईल तर कोणत्याही महिन्याच्या 2 तारखेला आहे, 11ला आहे, 20ला आहे आणि 29ला आहे. तर ज्यांची बर्थडेट ह्या 4 येत असेल त्यांचा मुलांक हा 2 येतो. आता नंबर 2ची जी एनर्जी आहे ती कशी आहे, चंद्र कसा असतो, शीतल आहे, शांत आहे, चंचल आहे. काहीही लवकर तो डिसिजन घेऊ शकत नाही. कारण बघा ना, कधी फुल मून असतो, पूर्ण असतो, पौर्णिमा असते, अमावस्या असते, हाफ मून, फुल मून असतं, तर त्यामुळे हे लवकर डिसिजन घेऊ शकत नाही. तर स्टुडंट्सनी काय करायचं आहे, तर स्टुडंट म्हणणार आतापर्यंत त्यांनी लक्ष बनवलं नसेल, गोल आपला तयार केला नसेल, एम नसेल, तर आता हा वर्ष जो आहे ऍक्शन ओरिएंटेड वाल्यांसाठी आहे. तर तुम्हाला तुमचं गोल साध्य करायचं असेल तर आधी लिहून घ्या की मला या वर्षी काय करायचंय, कोणती एक्झाम द्यायची आहे. 12th वाली मुलं असेल तर डिस्ट्रॅक्शन बिलकुल नको. 11th 12th वाली मुलं जी टीनेजर्स आहेत, एकतर वय पण आहे, इकडे तिकडे भटकण्याचं बिलकुल भटकायचं नाही आहे. एम लिहूनच ठेवा. मी तर म्हणेल एक एम बोर्ड बनवून घ्या आपला, तो विजन बोर्ड ज्याला म्हणतात, तो विजन बोर्ड तुम्ही बनवून घ्या, तो समोर ठेवा की मला हे करायचंच आहे आणि त्याच्यावर ऍक्शन घ्या. तर मग त्या स्टुडंटसाठी हा सक्सेसफुल जाईल. जर त्यांनी आपला विजन बोर्ड नाही लावलेला असेल, लक्ष लिहिलेलं आहे, एम नाही लिहिलेला असेल, तर त्याच्यासाठी मग हा वर्ष चांगलं राहणार नाही आहे. जॉब वाल्यांसाठी खूप चांगलं आहे, प्रमोशन्स होणार, विदेश यात्रा होऊ शकतात, आउट ऑफ इंडिया जाण्याचे खूप काही चान्सेस आहेत. पण स्टॅबिलिटी जर हवी असेल तर त्यांच्यासाठी पण सेम हेच येईल की त्यांना डिसिजन घ्यायचंय, मी जाऊ नाही जाऊ, काय करू नको करू.
कारण म्हणजे स्थिरता नसणार आहेत ना. कन्फ्यूज कन्फ्यूज एक घेतलं आहे मी की मला जायचंय तर जायचंच आहे, प्रमोशन घ्यायचं आहे, येस डन, मी घेतलेलं आहे. सेम बिझनेस वाल्यांसाठी होणार आहे, मी एक्सपांड करू की नको करू. त्यांना पैसा नाही टाकायचा आहे. परत नंबर 2 वाल्यांसाठी पण होत आहे की पैसा ओव्हर आपण जो म्हणतो ना एक्सपांड करण्यासाठी कर्ज घेऊन तर बिलकुल नाही. जे पैसा आहे तुमच्याजवळ त्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस करा. खूप काही मार्केटिंग मध्ये लावू नका. नंबर 1 ला मार्केटिंग करायची, ब्रँडिंग करायची. नंबर 2 ला जसं चालू आहे तसं चालू राहू द्या. स्टॅबिलिटी आणा. कन्फ्युजन करून क्रिएट नका करू की मी काय करू, वरती अजून मला जायचंय तर मी थोडासा कर्ज घेतो. म्हणजे तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये ग्रोथ आहे पण ती दिसणार आहे, फक्त मिळणार नाही आहे. ओके. सो बिझनेस वाल्यांनी आपलं जसं चालू आहे ऍज इट इज चालू राहू द्या. हळूहळू स्टेप बाय स्टेप त्यांनी पुढे जायचं आहे. हाऊसवाईफला, स्पेशली हाऊसवाईफला सांगणार आहे, नंबर 2 च्या हाऊसवाईफ आधीच खूप मनाने हळव्या असतात. लगेच लो फील होतं त्यांना आणि लगेच हाय पण फील होतं. बरं एकदम खुश पण होतात तर लगेच रडायला पण येतात. तर स्वतःला सावरा, नाहीतर घराचा वातावरण तर खराब होईल, त्यांची तब्येत खराब होईल, मेंटली इन्स्टॅबिलिटी येऊ शकते, त्यामुळे ते एन्झायटी मध्ये जाऊ शकतात. तर स्वतःला सावरायचंय, खूप पाणी प्यायचं आहे. हाऊसवाईफ साठी ही एक रेमेडी आहे की यांना खूप पाणी प्यायचं आहे. नंबर 2 वाले जितके असतील त्यांना. हेल्थ वाईज बघितलं तर थायरॉइडचे प्रॉब्लेम्स ज्या लेडीजला आहेत, कारण लेडीज रिलेटेड जितके इश्यूज आहेत तर या नंबर 2 वाल्यांसाठी तो थोडासा हेल्थ वाईज त्यांना प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर टेक केअर ऑफ युअर हेल्थ. तुम्हाला हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे. त्यासाठी वायव्य दिशा जी आहे नंबर 2 वाल्यांसाठी, वायव्य दिशा ही क्लटर फ्री असायला पाहिजे. तिथे काहीही वास्तू दोष नको असेल तर तो रिमूव्ह करा. पंचमुखी हनुमानांचा फोटो तुम्ही तिथे लावू शकता, तर त्यांच्यासाठी तो बेस्ट होईल. तर असं याप्रमाणे नंबर 2 वाल्यांना लक्षात आलं असेल की त्यांचा हा वर्ष कसा जाईल. ओके. नंबर 2 वाल्यांसाठी काही रेमेडी? नंबर 2 वाल्यांसाठी हीच रेमेडी आहे की त्यांना पंचमुखी हनुमानांचा फोटो ठेवायचा आहे वायव्यला. आणि सगळ्यांसाठी एक कॉमन रेमेडी आहे जी अप्रतिम आहे आणि टेस्टेड आहे, ती त्यांनी मी लास्टला सांगणार, शेवटी सांगणार आहे, म्हणजे आपले व्ह्युअर्स आपल्या सोबत राहतील. ठीक आहे. नंबर 3 वाले जे आहेत, मुलांक 3 म्हणजे ज्यांची बर्थडेट्स 3 ला आहे, 12 आहे, 21 आहेत आणि 30 तारीख आहे. तर ज्यांचे कोणत्याही महिन्यामध्ये या तारखेला ज्यांचा जन्मदिवस आलेला त्यांचा मुलांक हा 3 आहेत. तर 3 ची एनर्जी म्हणजे गुरुची एनर्जी आहे. सगळ्यांना त्यांना भरपूर काही द्यायचं असतं, भरपूर नॉलेज द्यायचा असतो. तो राग पण करतो तर असा करेल की एकदम मोठा राग असतो यांचा. तर 9 नंबर वाला पण गरम आहे. आणि गुरु जेव्हा राग करतो ना तर तो काही कारणामुळे राग करतो, अननेसेसरी कधीच राग करत नाही. तर स्टुडंटसाठी काय आहे तर यावेळेस तर त्यांना आपले जे आतापर्यंत त्यांनी हायर स्टडीज त्यांना करायच्या होत्या, आउट ऑफ इंडिया जाऊन जे स्टडीज करायच्या होते तर ते या वर्षी ते करू शकतात. आतापर्यंत त्यांना सफलता मिळालेली नव्हती, सक्सेस मिळालं नव्हतं, तर या वर्षी त्यांना ती सक्सेस मिळू शकते. त्याच्यानंतर त्यांनी जेवढं नॉलेज बाकी आपल्या मित्रांना वगैरे दिलं तर त्यांच्यासाठी ते अजून प्रॉफिटेबल आहे. तर की त्यांनी नॉलेज आणि एक छोटे मोठे कोर्सेस त्यांनी करायलाच पाहिजे. म्हणजे ही रेमेडी समजा किंवा नंबर 3 वाल्यांसाठी त्यांनी हे समजायचं की ही रेमेडी आहे की त्यांना छोटे छोटे कोर्सेस करायचे की ज्याच्याने त्यांना नॉलेज मिळेल. अच्छा. तर त्यांना त्याच्यामधून खूप काही फायदा होईल. ओके. जॉब वाल्यांसाठी काय आहे तर नंबर 3 परत म्हटलंय गुरु, त्यांना असं वाटतं की मी तो जॉब करतो आहे पण त्याला असं वाटतं की ही जिथे तो जॉब करतो हे माझंच आहे, मी इथे काय काय देऊ आणि काय नको देऊ. तर थोडंसं सावरायचंय स्वतःला, खूप काही हे नाही करायचं, मेहनत घ्यायचीच आहे नो डाऊट. मेहनत घेतली तर यांच्यासाठी पण हा वर्ष खूप चांगला आहे. आपले जे काही आजूबाजूची लोक आहेत किंवा त्याच्यासोबत काम करणारे त्यांचे कलिग्स जे आहेत त्यांच्यासोबत मित्रता त्यांना आपली ठेवायची आहे. कारण गुरु थोडंसं काही मनासारखं नाही झालं ना, डिसिप्लिन मध्ये म्हणा किंवा इलिगल किंवा इथिकल नाही झालं तर हे लगेच चिडतात. तर तुम्हाला चिडायचं नाही.
ओके. जे करतायत ना तो करू दे. असे. तर याच्यामध्येच तुमचा फायदा आहे. बरं. तुम्ही म्हणाल मॅडम असं कसं बोलताय, पण हे नंबर 3 वाल्यांसाठी की तसं आहे की तुम्हाला असं दिसतंय की तो चुकीचा करतो आहे, पण हे बघा की ते फायदा कोणासाठी आहे त्याचा. त्याच्या कंपनीसाठी फायदेशीर आहे की त्याच्यासाठी असेल तर तुम्ही बोला, पण कंपनीच्या फायदेशीर साठी असेल तर गो अहेड. बॉस सोबत तर बिलकुल करू नका. बर. ओके. आणि जर असं वागलात तर ऑब्व्हियसली यांना पण प्रमोशन्सचे चान्सेस आहेत. येस. बिझनेस वाल्यांसाठी बघितलं आपण तर बिझनेस वाल्यांनी काय करायचं आहे, तर नंबर 3 परत गुरु आलेला आहे. करेक्ट. यांना पण ब्रँडिंग तर करायचीच आहे, पण यांना पैसा अटकवण्यासाठी आधी एखाद्या यांचा जो कोणी यांच्या बिझनेस मध्ये जो मोठा असतो, ज्या एक्सपिरियन्स होल्डर आहे त्याच्याशी थोडंसं गायडन्स घ्यायचं आहे. बर. आणि पुढे जायचं आहे, तरच त्याला त्याच्यातून फायदा होईल. ओके. एक्सपांड तो करू शकतो, कारण गुरु म्हटला की कुठेही तसंही एक्सपान्शन आलंच आहे. ज्युपिटर हा एक्सपान्शनला म्हणतो. मार्केटिंग, सोशल मीडिया याच्यामध्ये यांनी ग्रो हा करू शकतो. येस, त्यामध्ये त्यांनी इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि मार्केटिंग कडे लक्ष द्यायला पाहिजे. इनफॅक्ट जॉब वाल्यांसाठी पण मी परत एक म्हणेल की ते जर सेल्स मध्ये असेल तर ते त्यांचे टार्गेट जे आहेत ते अचीव्ह करतील. सेल्स मार्केटिंग मधले जितके जणांचे जॉब आहेत तर त्यांचं ते टार्गेट ते जे आहेत ते यावेळेस ते अचीव्ह करतील. महिलांसाठी खूप एक चांगलं सांगेल की जर नंबर 3 ची महिला आहे तर ऑब्व्हियसली ती पूर्ण घराची गुरुच सारखी वागत असेल तर यांनी सेव्हिंग्स खूप करतात नंबर 3च्या महिला. आणि यावर्षी तर त्यांनी अजून सेव्हिंग करायची आहे. ज्वेलरीमध्ये म्हणा, पैशामध्ये म्हणा, कुठेही त्या करू शकतात आणि सेव्हिंग्स करून स्वतःच्या आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी त्यांना हे बेनिफिशियल होईल. की त्यांनी थोडं सेव्हिंग कडे लक्ष द्यायला पाहिजे या मुलांतीनवाल्यांनी या वर्षी तरी, कारण एंड ऑफ द इयर ते सेव्हिंग त्यांना कामात येणार आहे. तर ही एक त्यांच्यासाठी रेमेडी समजा. आता नंबर 3 आहे, गुरुशी रिलेटेड आहे, तर कोणती डायरेक्शन, तर नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य. ईशान्य दिशा म्हटली की सगळ्यांनाच थोडंफार घाबरतात की अरे ईशान्येला हे आहे, ईशान्येला ते आहे. तर क्लटर फ्री ठेवा. ऑब्व्हियस आहे, टॉयलेट तिथे बिलकुल नको, किचन बिलकुल नको. असेल तर त्याला ट्रीटमेंट नाही आहे, थोडंसं सरकवून घ्यायचं आहे की ते ईशान्येमध्ये येता कामा नये. कारण जर ईशान्य म्हणजे काय आहे तर सगळ्यांना माहिती आहे, वास्तुपुरुषाचं डोकं आहे. ते जर क्लिअर असेल तर तुमचे विजन्स तुम्हाला क्लिअर होतील. आणि त्यामुळे तुम्ही बघायचं आहे की ईशान्येला नंबर 3 वाल्यांनी, स्पेशली नंबर 3 वाल्यांसाठी तर ऑलवेज ईशान्य दिशा जी आहे ही क्लटर फ्री, वास्तुदोष मुक्त असायला पाहिजे. तर त्यांच्या लाईफमध्ये ग्रोथ नक्कीच होणार. नंबर 4 मुलांक म्हटल्यावर म्हणजे नंबर 4 ला ज्यांची बर्थ डेट झालेली आहे 13 आहे आणि 31 म्हणजे 31 तारखेला ज्यांचा कोणत्याही महिन्याच्या बर्थ डेट आलेली असेल तर त्यांचा मुलांक हा 4 असतो. 22 पण आहे. येस, करेक्ट. 22 पण आहे. परत एकदा सांगूया, नंबर 4 म्हणजे 4 तारखेला, 13 तारखेला, 22 तारखेला आणि 31 तारखेला म्हणजे नंबर 4 मुलांक आहे. 4 म्हटलं की राहू, आणि राहू म्हटलं की सडन, आणि त्याच्या सोबत आलेला आहे 9ची एनर्जी. आणि 9ची एनर्जी म्हटली की तो पण कसा आहे की गरम आहे. आणि राहू म्हटलं की त्याचं कसं असतं की मी जो विचार केलेला आहे मला हे करायचंय तर मी करणारच. साम दाम दंड भेद करून मी करणार, पण करणारच. आणि त्याच्यात जर याची एनर्जी याच्यामध्ये आली तर मग काही बघायलाच नको. पण 4 नंबर वाल्यांसाठी जरा सांभाळून जायचं आहे. कलह क्लेश आधीच तो देतो, कारण हे डोकं एवढंच असतं राहू. आणि एनर्जी 9नी दिलेली आहे त्याला, ऍक्शन लगेच ऍक्शन घेईल, लगेच मारणार. तर स्टुडंट्स सडन काहीतरी लाईफ मध्ये होईल, डिस्ट्रॅक्शन भरपूर काही येतील. येणार डिस्ट्रॅक्शन मुलांक 4 वाल्यांना. तर डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आहे, लगेच मारामारी करायची नाही आहे, रॅश ड्रायव्हिंग बिलकुल करायची नाही आहे, घाबरत नाही आहे. पण मी तर म्हणेल गरज असतानाच ड्राईव्ह करा. इफ गरज नाही आहे, मुलांक 4 सगळ्यांसाठी म्हणते आहे, स्टुडंट, हाऊसवाईफ, जॉब, बिझनेस वाले सगळ्यांसाठी,
की जर गरज नसेल तर घरातून गाडी काढून चाललेत आपले लॉंग ड्रायव्हर, गरज नाही आहे यावर्षी लॉंग ड्रायव्हर जाऊ नका कारण गाडी ठोकतीलच हे. अच्छा. तर म्हणून म्हणते की ही रेमेडी समजा नंबर 4 वाल्यांसाठी, आणि मुलांना स्टुडंट्सला त्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यायचंच आहे. यांच्यासाठी एक आहे की यांना डिस्ट्रॅक्शन भरपूर येतील, आणि जर सडन त्यांच्या डोक्यामध्ये एक येत आहे की नाही मी आता जो माझं इंजिनिअरिंग करतोय ते नाही करणार, मी हे सोडतो, मी कॉमर्समध्ये जातो, तर असं करू नका. ही राहूची एनर्जी आहे जी तुम्हाला असं करायला लावणार. मी ज्या फील्डमध्ये त्याच्यावरच फोकस करा. कारण नंबर 4 हा असा आहे की जर तुम्ही फोकस केला ना आणि त्याच्यासोबत नंबर 9 आला ना, तुम्हाला अर्श पासून फर्श पासून अर्शवर जे म्हणतात तिथपर्यंत घेऊन जाईल. म्हणजे आता ही एनर्जी तुम्हाला कशी यूज करायची आहे, इट्स अप टू यू. मग मी जर पॉझिटिव्हली, आणि तुमच्या जर हॉरोस्कोप मध्ये पण म्हणजे कुंडलीमध्ये जर राहू पॉझिटिव्ह असेल ना, मग तर बघायलाच नको, बेस्ट आहे हा वर्ष. पण थोडं तुम्ही डिस्ट्रॅक्ट झाला, ऍडिक्शन कडे गेलात तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो. जॉब वाल्यांसाठी पण सेम तसंच आहे. तुम्हाला मेंटली स्टेबल राहायचं आहे. बिझनेस वाल्यांनी एकदम कोणी सांगितलं की चल मी तुला तुझे 50,000चे 5 लाख करून देतो आणि तुम्ही लालच मध्ये गेलात तर तुम्ही संपलात. तुम्हाला तो पैसा मिळणार पण नाही. तुम्हाला कोणाशीही भेटून हे करायचं नाहीये की नाही तू माझा पैसा, कोणी तुम्हाला डबल करून देणार नाही आहे. जे बिझनेस तुमचं जसं आहे असंच चालायचं, असं म्हणतो ना, स्ट्रेट सरळ मार्गेत जायचं आहे. काही एक्सपांड करायचं नाही, खूप काही मार्केटिंग करायची नाही आहे. जो चल रहा है वैसे चलने दो असं म्हणतात ना, त्याप्रमाणे जसं चालू आहे तसं चालू द्या. आपलं थोडं थोडं म्हणा किंवा जे हाईटवर असेल त्याचप्रमाणे तुम्हाला चालायचं आहे. महिलांमध्ये मेंटली त्या थोड्याशा डिस्टर्ब होतील, कलह क्लेश होणार आहे. तर मेक शुअर की घरामध्ये कम्युनिकेशन गॅप येता कामा नये, नाही तर बरंच काही होऊ शकतं, प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर मेक शुअर की त्यांना थोडंसं कारण एका महिलाच्याच हातामध्ये असतं की घराचं वातावरण कसं ठेवायचं. हेल्थ रिलेटेड बघितलं तर त्यांना प्रॉब्लेम्स येऊ शकतात, सगळ्यांनाच येऊ शकतात, स्पेशली फॉर स्किन डिसीजेस आणि ब्लड. आता राहू म्हटला की हा देतो थोडंफार इन्फेक्शन्स, आणि मंगळ म्हणजे ब्लड. तर त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, फोडे, फुंस्या हा प्रॉब्लेम्स मुलांमध्ये, लेडीजमध्ये येऊ शकतो. येस, त्यामुळे त्यांनी त्याप्रमाणे प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. आणि जर वास्तूप्रमाणे बघितलं तर साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा स्टॅबिलिटीची पण आहे, आपल्या पित्रांची पण ती दिशा असते. क्लटर फ्री ठेवायची आहे त्याला. आणि जर घरामध्ये खूप वातावरण खराब झालेलं असेल तर बघायचं आहे की आपल्या साऊथ वेस्टला काय आहे. नैऋत्य दिशेला झाडं असेल लगेच रिमूव्ह करा, आपोआप घरातलं वातावरण हळूहळू कमी होईल आणि पितृदोष पण आपोआप निघून जाईल. याप्रमाणे नंबर 4 वाल्यांनी प्रिकॉशन घ्यायचं आहे. तुमच्यावर आहे की तुमचा जो वर्ष आहे हा कसा जाणार आहे. कारण फक्त नंबर 4च असा आहे की ज्याच्यासाठी हा वर्ष खूप चांगला पण आहे, आणि जर त्यांनी त्याचा उपयोग नाही घेतला तर वाईट पण. फक्त नंबर 4 साठी असं आहे. नंबर 4 वाल्यांनी तेवढे प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. नंबर 5 मुलांकवाले जे आहेत तर 5 ज्यांची बर्थ डेट 5 आहे, 14 आहे, देन 23. तर या ज्यांचा कोणत्याही महिन्याचा बर्थ डेट आला असेल त्यांचा मुलांक हा 5 आहे. लर्निंग स्किल्स, या स्टुडंट्सला त्यांनी आपली लर्निंग स्किल्स वाढवायची आहेत. आपल्या वाणीनी ते शिकतील. मार्केटिंगमध्ये शिकायचं असेल तर ते जाऊ शकतात. MBA वगैरे स्टुडंटसाठी खूप चांगलं आहे, कारण 5 म्हटलं की कम्युनिकेशन आलेलं आहे. तर 9 म्हटलं की एनर्जी लेवल ही हाय आहे. तर ही 9 नंबरची एनर्जी 5 वाल्यांना कुठेतरी कधीतरी अशी पुश करेल की बोल वाईट बोल, बोल वाईट बोल. बोलायचं नाही आहे, शांत ठेवायचं आहे. स्वतःला योगा वगैरे या मुलांनी करायला पाहिजे. आणि वाणी जर यांची बेस्ट ठेवली तर ऑब्विस आहे की त्यांचा म्हणजे मार्केटिंग मध्ये, सेल्स मध्ये, ज्या फील्डमध्ये स्टुडंट्स अभ्यास करत असेल त्यांना सक्सेस मिळणार आहे. तुम्ही विचार करता आहात 5 वाले मुलं की मी जाऊ का कॉमर्स फील्डमध्ये, मी जाऊ का CA फील्डमध्ये, म्हणजे ह्या ज्या फील्ड्स आहेत तर डेफिनेटली तुम्ही जाच.
तर तुम्हाला त्याचा फायदा होणारच आहे. आणि जर हॉरोस्कोप मध्ये पण जर बुध हा चांगल्या जागेवर असेल तर अजून चांगला फायदा होणार आहे. मग तर 100% यांनी जायला पाहिजे. यांच्यासाठी हा वर्ष खूप चांगला आहे. ओव्हरऑल 5 मुलांक ज्यांचा आहे, जॉबवाले असू दे, बिझनेसवाले असू दे, हाऊसवाईफ असू द्यात, स्टुडंट असू द्या, खूप चांगला वर्ष आहे. फक्त परत एकदा सांगते, वाणीवर त्यांनी आपला कंट्रोल ठेवायचा आणि हे ठेवतील सुद्धा. हे ठेवतील सुद्धा, कारण एक समज त्यांच्यामध्ये असते. जॉबवाल्यांना प्रमोशन 100% आहे. ट्राय इट. त्यांना कुठेतरी आतापर्यंत वाटत होतं की माझी जी ॲबिलिटी आहे ती मला मिळती आहे की नाही, तर यावेळेस त्यांना मिळणार आहे. आउट ऑफ इंडियाचे परत या लोकांना पण चान्सेस आहेत. बिझनेसवाल्यांनी एक्सपांड करा, 100% एक्सपांड करा आपला बिझनेस. नवीन प्रोजेक्ट्स लॉन्च करा. 2025 मध्ये त्यांनी आपले प्रोजेक्ट्स लॉन्च केले तर खूप चांगलं आहे. आणि जर रिअल इस्टेट मध्ये असेल तर नवनवीन प्रोजेक्ट्स येतील सुद्धा. भरपूर प्रोजेक्ट्स वेगवेगळे येणार आहेत, तर त्यांना त्याच्यामध्ये ग्रोथ मिळणार आहे. महिलांनी कम्युनिकेशन्सनी त्यांचे कनेक्ट्स वाढतील. फॅमिली मेंबर सोबत त्यांचं बोलणं वगैरे, म्हणजे नाती वाढतील. ज्यांना स्टुडंट्स मध्ये अजून सांगते की ज्यांना असं एक्सपेक्टेशन्स आहेत की लग्न वगैरेचे जे एज मध्ये आलेले आहेत त्यांची लग्न होण्याचे चान्सेस आहेत. जे न्यू बेबी साठी प्लॅन करत होते आतापर्यंत, तर या वर्षी त्यांना गुड न्यूज मिळू शकते, तर त्यांनी ते पण प्लॅन करू शकता. आणि महिलांनी आपल्या कनेक्शन्सनी आपल्या फॅमिलीला ते ग्रो करणार आहेत. ग्रो इन द सेन्स की त्यांचे कनेक्शन्स वाढतील. आणि घरामध्ये जो वातावरण असणार आहे हा खूप चांगला असणार आहे, हेल्दी असणार आहे. हेल्थ वाईज बघितलं तर फक्त खूप काही प्रॉब्लेम्स येणार नाहीयेत 5 नंबर वाल्यांना, पण खाणं पिणं थोडंसं व्यवस्थित असू द्या. गोड कमी खायचं आहे. नंबर 5 आणि नंबर 6ला पण, 6 साठी पण, 6 वर येऊया आता आपण. पण 5 वाल्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे की थोडंसं खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे. कारण हॅपी असणार आहात सगळे, तर थोडंसं हेल्थकडे लक्ष द्यायला पाहिजे. नंबर 5 साठी कोणत्या दिशामध्ये बघायचं आहे तर नॉर्थ, म्हणजे उत्तर दिशा. तशी ही ऑपॉर्च्युनिटीची दिशा आहे. तर ऑपॉर्च्युनिटीज तसं या वर्षी दिसतच आहात. आणि त्यात नॉर्थ मध्ये क्लटर असेल, उत्तर दिशामध्ये क्लटर बिलकुल नको. तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज जातील. नाहीतर म्हणाल की मॅडमने सांगितलं होतं चांगलं होणार आणि होत नाहीये, तर घरामध्ये बघा उत्तर दिशेला बिलकुल रेड नको, बिलकुल रेड नको. ब्लू असू द्या, ग्रीन असू द्या, प्लांट्स असलेत उत्तम. क्लटर फ्री ठेवा. टॉयलेट असेल, किचन असेल तर त्याला ट्रीट करून घ्या. ओके. नंबर 6 वर जाऊया आता आपण. नंबर 6 म्हणजे काय आहे तर नंबर 6 शुक्र. शुक्रची एनर्जी आहे, लक्झरियस आहेत. नंबर 6 कोण कोण येतं तर नंबर 6, त्याच्यानंतर 15 नंबर आणि 24 नंबर. आणि हे ना नंबर 6 वाले तुम्हाला पण माहिती असेल की खूप चूझी असतात. तर स्टुडंट्स पण जे आहेत ते चूझीच असणार आहेत की मी कोणत्या फील्ड मध्ये मला जायचं आहे, हे नाही करायचंय मला, ते नाही करायचंय. पण टेक अ डिसिजन. नाहीतर पूर्ण वर्ष त्याच्यातच निघून जाणार आहे. की 11-12चे जे आहेत ते तर करतातच आहेत, पण आफ्टर 12th बरेच असे स्टुडंट्स आहेत की फक्त विचारच करतायत इंजिनिअरिंग करू का नको करू. जे इंजिनिअरिंग मध्ये आहेत ऑब्विसली त्यांच्यासाठी चांगलं आहे. नंबर 6 वाल्यांसाठी सगळ्या स्टुडंट्सला परत एक आहे की एकतर नंबर 6 लक्झरी आहे, शुक्रची एनर्जी आणि इकडे मंगळची एनर्जी. तर शुक्रची एनर्जी ही 100% अपोजिट सेक्सकडे तुमचं मन डायव्हर्ट करणारच. डिस्ट्रॅक्शन म्हणजे जे आतापर्यंत विचार करता होते की मला कोणी पार्टनर नाहीये त्यांना या वेळेस मिळणारच आहे. पण तुम्ही जर स्टुडंट आहात, तुमचं फोकस अभ्यासाकडे असायला पाहिजे, तर मेक शुअर की अभ्यासाकडेच तुम्ही फोकस करा. पण ज्यांचे लग्नाचं वय झालेलं आहे त्यांना लाईफ पार्टनर मिळणार आहे. गो विथ दॅट इन दॅट वे की तुम्ही त्याप्रमाणे प्रोसिजर सुरू करू शकता, तर तुमचं लग्नाचे फुल चान्सेस आहेत. जॉबवाल्यांना आतापर्यंत असं वाटत होतं की माझी ॲबिलिटी नाही आहे इथे, तर विचार करा आतून, खरंच नाही आहे. खरंच जितका पगार तुम्हाला मिळायला पाहिजे तेवढा नाही मिळत आहे, तर अपॉर्च्युनिटी घ्या या वर्षी आणि मेक शुअर की तिथून मूव्ह करा. म्हणजे मी एक असं म्हणेल की तुम्ही आतापर्यंत जॉब चेंज करायचा विचार करत होता, तर तुम्ही जॉब चेंज करा. डिसिजन घ्या. चूझी बनत होता, आता चूज करून टाका की नाही
मी याच्यापेक्षा जास्त चांगलं डिझर्व करतो, करेक्ट. तर गो विथ दॅट वे. ओके. बिझनेसवाल्यांना ब्रँडिंग, शुक्र आहे, शुक्र तर ब्रँडिंग करायला म्हणतोच, लक्झरियस लाईफ करायला म्हणतोच. Right. खूप मार्केटिंग करा, खूप सोशल मीडियावर जा, जिथे जिथे तुमचा ज्याप्रमाणे तुमचा बिझनेस आहे त्याप्रमाणे तुम्ही मार्केटिंग करा. बर. की तुमचा जर सोशल मीडियावर असेल, सोशल मीडियावर करा, बाकी ज्या प्लॅटफॉर्मवर प्रमाणे असेल त्याप्रमाणे करा. खूप काही नाव होणारच आहे. ज्वेलरी वगैरे वाल्यांसाठी ज्यांचे बिझनेस असतात, म्हणजे ज्वेलर्स, सोनं वाढणारच आहे तसंही यावर्षी खूप वाढणार आहे. अच्छा. पण बिझनेस वाल्यांना बघायचंय की शेअर्स मध्ये पैसा सांभाळून टाकायचा आहे, की बस घेता आणि टाकायचा नाही आहे. 6 नंबर वाल्यांसाठी पण तेच आहे. सोनं घेऊ शकता, सोनं कोणीही घ्या, यावर्षी सोनं वाढणार आहे. ओके. जाईल 2024 पर्यंत तर 1 लाखापर्यंत जाणार आहे सोनं. बापरे. तर ज्याच्या जवळ पैसा आहे त्यांनी घ्या, करून ठेवा. महिलांसाठी बोलूया तर मी आताच म्हटलं होतं की खानपानकडे थोडस लक्ष द्या. साखर कमी खायची आहे. डायबिटीज प्रोन जे आहेत, हेल्थ रिलेटेड बोलूया तर डायबिटीज प्रोन जे आहेत त्यांनी थोडं आपल्या शुगरकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि स्किन रिलेटेड इश्यूज होऊ शकतात या लोकांना. ओके. तर आता वास्तूप्रमाणे बघूया तर आग्नेय दिशा, शुक्रची दिशा, 6 नंबरच्या जे कोणी आहेत त्यांच्यासाठी आग्नेय दिशा बघितली जाते. तर आग्नेय दिशामध्ये या लोकांनी क्लटर ठेवू नये. इनफॅक्ट मी म्हणेल कोणीही आपल्या घरामध्ये कोणत्याही दिशामध्ये क्लटर ठेवायलाच नको. क्लटर फ्रीच असायला पाहिजे घर. इथे जर टॉयलेट असेल तर ते ट्रीट करून घ्या, स्पेशली लवकरात लवकर, तर तुम्हाला प्रोग्रेस दिसेल. नंबर 7 केतू की ऊर्जा. केतू म्हटलं की फक्त मन आहे, धड आहे. कोण आहे नंबर 7 वर? नंबर 7, नंतर 16, नंतर 25. 7 नंबर, 16 नंबर, 25 नंबर. तर हे आहे नंबर 7 ची ऊर्जा. आता नंबर 7 ची ऊर्जा म्हणजे काय आहे तर या हे जिज्ञासू असतात. यांना प्रॉपर डायरेक्शन दाखवणारं जर कोणी असेल ना तर हे ग्रो करतात. ओके. तर आणि याच्यासोबत मंगळ आलेला आहे, म्हणजे एनर्जी आलेली आहे. जर यांना स्टुडंट बद्दल बोललो आपण तर जर ते रिसर्च मध्ये असतील तर त्यांच्यासाठी बेस्ट आहेत, कारण त्यांचं फिक्स आहे टार्गेट की त्यांना रिसर्च मध्ये जायचं आहे. पण जर त्यांचं अजून काही फिक्सच नाही की मी कोणत्या फील्ड मध्ये जाऊ, कारण किंवा ते टाइमपास करतायत, ओके, तर त्यांच्यासाठी मग हा वर्ष चांगलं नाही. त्यांनी सगळ्यात आधी एक आपला मेंटॉरशिप भेटायला पाहिजे. आपल्या सिनियर्स म्हणा किंवा आपले घरचे जे आहेत त्यांच्याशी बोलून की त्यांना कोणत्या फील्ड मध्ये जायचं आहे त्या फील्ड मध्ये यांनी काम करायला पाहिजे. जॉब वाल्यांना पण सेम असेल की कन्फ्युजन असणार आहे. नंबर 7 आहे आणि त्याच्याबद्दल 9 नंबर एनर्जी काय करते, तुम्हाला ऍक्शन घ्यायला लावते की तू ऍक्शन घे, हे काम कर, ते काम कर. पण याला कळतच नाही, कन्फ्युज आहे की मी या जॉबवर राहू की मी त्या जॉबवर जाऊ, इथे राहू, म्हणजे धरपकड असतं. तर यांच्यासाठी पण एक आहे की त्यांचे जितके सिनियर्स आहेत, गाईड करणारे जे कोणी आहेत त्यांच्याशी यांनी जर घेतली आहे, यांची गायडन्स घेतलं तर यांच्यासाठी चांगलं आहे. 7 नंबर वाल्यांसाठी 7 नंबर जितके पण आहेत त्यांना मेडिटेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. इंट्युशन यांना आपोआप येतील, मग त्याप्रमाणे त्यांना कळेल की त्यांना एक्झॅक्टली काय करायचं आहे. आणि जर यांनी आपला इंट्युशन पॉवर, इंट्युशन लेवल वाढवली तर यांना पण प्रमोशन्स मिळू शकतात. यांची विदेश यात्रा ऑब्व्हियस आहे. जर त्यातल्या त्यात केतू हा यांचा 12th हाऊसला असेल, 12व्या घरामध्ये असेल, तर यावर्षी ते आउट ऑफ इंडिया जाणार. बिझनेस वाल्यांना एक म्हणेल खूप कन्फ्युजन आहेत, गायडन्स घ्या, कुठेही पैसा लावू नका. आणि परत यांना एक 7 नंबर वाल्यांसाठी परत एकदा सांगते की कोणी म्हणाला की मैं आपका पैसा डबल कर दूंगा 21 दिन में, मी स्वतः आले आणि म्हंटल की मी करून देईल, तर बिलकुल देऊ नका. कोणीही करून देणार नाहीये. स्कॅम 7 नंबर वाल्यांसाठी खूप होणार आहे, स्पेशली 7 नंबर वाल्यांसोबत जास्त होणार आहे. का तर यांच्याजवळ मनच असतं, हळवेत कोणाच्याही गप्पांमध्ये हे येतात, हे इथून विचारच करत नाहीत. मी असं म्हणत नाही की यांना डोकं नसतात, नो, तसं घेऊ नका. पण एक हळवे मनाचे, मनाने कोणाही समोर
लगेच मदत मदत करायला तयार होतात की ठीक आहे, तू माझा पैसा डबल करणार आहे, हा घे. तसं बिलकुल करायचं नाही आहे. ओके. महिलांसाठी पण सेम आहे की यांनी आपल्या घरामध्ये जे आहे कम्युनिकेशन बनवून ठेवा, स्वतःला सावरा, कन्फ्यूज होऊ नका. हेल्थ इश्यूज येऊ शकतात, फॅटी लिव्हर रिलेटेड प्रॉब्लेम्स ओके. 7 नंबर वाल्यांना येतील, तर त्याच्यासाठी त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. वास्तूप्रमाणे बघितलं तर ब्रह्मस्थान, घराचा जो ब्रह्मस्थान आहे तो त्यांनी क्लिअर ठेवावा, हेवी नको. आणि सोबत नॉर्थ ईस्ट, दोन्ही नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य आणि ब्रह्मस्थान, हे दोन्ही त्यांनी आपले क्लिअर ठेवायला पाहिजे. तर यांच्यासाठी हा वर्ष चांगला जाणार आहे. मेंटॉर असू द्या आणि मेडिटेशन करा, नंबर 7 वाल्यांसाठी आणि नंबर 4 वाल्यांसाठी सुद्धा. इनफॅक्ट सगळ्यांनीच मेडिटेशन करा, योग प्राणायाम करा. स्पेशली 7 वाल्यांनी मेडिटेशन या वर्षी, म्हणजे 1 जानेवारी पासून आपण जो नवीन हे घेतो, रिझोल्युशन घेतो की काय करायचं आहे, तर नंबर 7 वाल्यांना मेडिटेशन करायचं आहे. नंबर 8 आहे, 8 नंबर, 17 नंबर आणि 26 नंबर, म्हणजे मुलांक जो येतो यांचा 8 नंबर आहे. 8 वाला म्हणजे डिसिप्लिन. ओके. आणि 9 बघितला आपला तर 9 म्हणजे काय, तर एनर्जी. एकीकडे डिसिप्लिन आहे, एकीकडे एनर्जी आहे. तर ऑब्व्हियसली जर जो तो स्टुडंट 2024 मध्ये खूप मेहनत घेत होता पण त्याला त्याचे रिझल्ट येत नव्हते, तर या वर्षी त्यांना रिझल्ट मिळणार आहेत. कारण का, तर आतापर्यंत जी मेहनत घेतलेली आहे तर त्याचे आउटपुट आता या वर्षी त्यांना मिळणार आहेत. कोणत्याही फील्डमध्ये असू द्या. जे डॉक्टर्स आहेत, स्पेशली डॉक्टर्स साठी तर खूप चांगला आहे हा वर्ष. त्यांनी म्हणजे जे डॉक्टर बनत आहेत, जे स्टुडंट्स आहेत, त्यांच्यासाठी हा खूप चांगला आहे वर्ष. गो अहेड, मेहनतीचं तुम्हाला फळ मिळणार आहे. डिस्ट्रॅक्शन परत म्हणेल नाही करायचं आहे तुम्हाला, मारामारी करायची नाही आहे. आतापर्यंत हळूहळू होत होता, आता क्विक होईल, फटाफट कामं होणार आहेत. जॉबवाल्यांना म्हणूया तर बॉसला आता त्यांची कदर येणार आहे. बॉसला येईल की अरे हा माझा एम्प्लॉई यार, नाही खरंच काम करतो, हा काम करतो. आणि त्यामुळे तुमचा एक स्टेटस बनणार आहे, एक रिस्पेक्ट मिळेल तुम्हाला. बिझनेस वाल्यांचं पण एक नाव तयार होईल, ज्यांचे अजून नाव तयार झालेले नाही. कारण 2024 मध्ये या लोकांनी खूप मेहनत घेतली आहे, हळूहळू काम सुरू होतं. पण आता म्हणजे आपण म्हणतो ना की रिकॉग्निशन मिळणार आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं त्यांना रिकॉग्निशन मिळणार आहे, फळ मिळणार आहे. हा वर्ष त्यांच्यासाठी फळ मिळणार आहे. महिलांसाठी बघितलं गेलं तर महिलांमध्ये थोडस तिला स्वतःला सांभाळायचंय, कारण ही डिसिप्लिन आहे. घरची लोक डिसिप्लिन नाहीये, कोणी इकडे टॉवेल फेकतोय, कोणी कुठे काय ठेवत आहे. सांभाळून घ्या. सगळ्यांना हळूहळू डिसिप्लिन शिकवा. स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या, प्रायोरिटीज द्या. हेल्थ वाईज बघितलं तर जॉईंट्स पेन ज्यांना आहे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. हेअर लॉस ज्यांना आहे त्यांनी अजून फोकस करा. टीथ रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, बोन्स रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्या. हेल्थ रिलेटेड मी का घेतलंय की तुम्हाला जर आधीच माहिती झालं की मला हे प्रॉब्लेम्स येणार आहे तर तुम्ही त्याप्रमाणे प्रिकॉशन्स घेऊ शकता. घाबरवण्याचा माझा काही हेतू नाही आहे. सो टेक प्रिकॉशन. आतापासूनच तुम्ही प्रिकॉशन्स घ्या. योगा करा, प्राणायाम करा. काही जास्त मोठी हेवी एक्सरसाइज नाही करू शकत, इट्स ओके. पण योगा प्राणायाम 8 नंबर वाल्यांनी करायचीच आहे. जसं 7 नंबर वाल्यांना मेडिटेशन करायचं आहे तसं 8 नंबर वाल्यांना योगा आणि प्राणायाम करायचं आहे. आणि यांची दिशा पश्चिम दिशा आहे. पश्चिम दिशा ही 8 नंबर शनीची दिशा म्हटली जाते. क्लिअर ठेवा, पश्चिम दिशामध्ये गंजलेलं लोखंड बिलकुल नको. असेल तर रिमूव्ह करा. तिथे जर टॉयलेट असेल तर त्रासदायक होणार, तुमचे कामं होणार नाही. आधीच हर्डल्स येत होते, अजून हर्डल येतील. तिथे टॉयलेट असेल तर त्याची ट्रीटमेंट करून घ्या. येलो पट्टीने तुम्ही करून घेऊ शकता. करेक्ट. आणि 8 नंबर मध्ये 8, 17 आणि 8 तारीख, त्याच्यानंतर 17 तारीख आणि 26 तारीख. ओके. अशा या तिन्ही डेट्स कोणत्याही महिन्याच्या असेल त्यांच्यासाठी 8 नंबर आहे. ओके. शेवटचा 9 म्हणजे मग त्याचाच वर्ष आहे, त्याचंच मुलांक आहे. ऑलरेडी खूप एनर्जी आहे, म्हणजे एनर्जी ओव्हरलोडेड एनर्जी आलेली आहे 9 म्हणजे. आता 9 मध्ये कोण कोणी येतं तर 9 तारीख, 18 तारीख आणि 27 तारीख. तर जे कोणी
विचार करतोय की मी जिम स्टार्ट करू का, माझं प्रोफेशन जे आहे, त्यांनी स्टुडंट्स बद्दल बोलते आधी की त्यांना सगळ्यात आधी तर 9 नंबरचे जितके स्टुडंट्स आहेत त्यांनी हेवी एक्सरसाइज करायची आहेत. हेवी स्टुडंटसाठी म्हणजे तुम्ही जे जिम मध्ये जाऊन 1.5 2 तास घाम वेट ट्रेनिंग, हा ते तुमचा घाम हा त्या पृथ्वीला द्या तुम्ही. बर. त्या पृथ्वीवर पडला पाहिजे. तर ती तुम्हाला म्हणजे मंगळ काय आहे तर मंगळ ही जी हे जे आहे हे तेच म्हणतं की हे पृथ्वी जी आहे ती माझी आहे असं मंगळ म्हणतो. आणि म्हणून आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की मंगल हो, चांगलं हो. आणि मंगल हो म्हटलं ना की आपला मंगल हा पॉझिटिव्ह होतो. ओके. आता बऱ्याचदा हे पण मिळत आहे की मी मांगलिक आहे, माझं लग्न नाही असं नाही. 9 नंबर वाल्यांची लग्न होणार आहेत या वर्षी, तर होणारच आहे. एनर्जी लेवल खूप चांगली आहे. स्टुडंट्सला आधीच सांगितलं आहे मी की त्यांना हेवी एक्सरसाइज करायची आहे, तर त्यांना माइंड क्लॅरिटी राहणार आहे, नाहीतर फक्त मारामारी करतील. बर. ती एनर्जी कुठे चॅनलाइज होणार. करेक्ट. त्यामुळे त्यांना हेवी एक्सरसाइज करायचीच आहे. जॉब वाल्यांना पण बघितलं तर यांना सगळं काही मिळणार आहे. त्यांना गाडी मिळणार आहे, त्यांना जर घर घ्यायचं असेल तर ते घर घेऊ शकतात. यांना पण एक आहे की यांनी पण थोडी का होईना एक्सरसाइज करायची आहे. बिझनेसवाला म्हटले तर जे बिझनेसवाले जे फिजिकल फिटनेस मध्ये आहेत, जिम वाले असू दे, आर्मी वाले असू द्यात, जॉबमध्ये जे आर्मी वाले आहेत त्यांच्यासाठी पण बेस्ट आहेत. आणि आर्मी रिलेटेड जी कामं असतात बिझनेसमध्ये पण, फॉर एक्झाम्पल आर्मीचे जी सप्लाय करणारे आहेत किंवा फटाके बनवणारे पण आहेत, कारण दारुगोळा हा फक्त तिथेच यूज होतो, इथे पण यूज होतो. त्यांच्यासाठी हा वर्ष खूप बेस्ट आहे. अप्रतिम आहे म्हटला तरी चालेल. म्हणजे लास्ट इयर त्यांनी जे नाही कमवलं त्याच्यापेक्षा डबल या वर्षी ते कमवणार आहे. महिलांनी स्वतःला सावरायचं आहे, थंड ठेवायचं आहे, कारण डबल 9 येणार आहे. खूप चिडचिड होणार आहे, एक मनामध्ये अग्रेशन येणार, पण ते बाहेर काढू शकणार नाही आहे. तर स्वतःला त्यांनी पण एकच करायचं आहे की बिंदास जा आणि जिम करा, झुंबा करा, योगा करा, प्राणायाम करा, नाहीतर ही चिडचिड बाहेर निघणार कशी. ब्लड रिलेटेड इश्यूज होऊ शकतात, बीपी म्हणा, थायरॉइड आहे, स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत. तर 9 नंबर वाल्यांना हे ज्यांना कोणाला असेल त्यांनी तर आधी जास्त लक्ष द्या. टीथ रिलेटेड, दातांशी रिलेटेड प्रॉब्लेम्स येऊ शकतात 9 नंबर वाल्यांना, तर आधीच प्रिकॉशन यांना घ्यायचे आहेत. आणि अजून काय करायचं आहे तर 9 नंबर म्हणजे साऊथ, म्हणजे दक्षिण दिशा आहे. दक्षिण दिशेला क्लटर फ्री ठेवायचं आहे. तिथे हनुमानाचा फोटो लावू शकता दक्षिण दिशेला, कारण दक्षिण ते ठेवू शकतात तिथे. 9 म्हणजे पण हनुमानजी आहे, तर ते करू शकतात. तिथे जर टॉयलेट असेल ट्रीट करून घ्या. किचन बिलकुल नको तिथे पण. साऊथ ईस्टला किंवा साऊथ ऑफ साऊथ ईस्टला असला तर ओके आहे, तर साऊथला असेल ट्रीटमेंट करून घ्या. तर त्यांचा हा वर्ष नक्कीच खूप चांगला जाणार आहे. वा वा. ओव्हरऑल आता सगळ्यांना कळालंय की 1 ते 9 नंबर ज्यांचे त्यांचं वर्ष कसं जाणार आहे. त्यामुळे प्लीज ह्या बेसिक आता आम्ही गोष्टी सांगितल्या, प्लीज फॉलो करा आणि रिलेट झाल्यानंतर आम्हाला कमेंट मध्ये करा. नक्कीच कमेंट सांगा. येस मॅम, तुम्ही जे म्हणत होता ते बरोबर आहे. आणि अजून याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता. एक अजून रेमेडी राहिली आहे जी मी सगळ्यांसाठी सांगणार होती. सगळ्यांना करायचंय जर हा वर्ष बेस्ट जायचा असेल तर. काही करायचं नाहीये. 9चा आहे, 2025 म्हणजे 9 आहे. 9 हा कशाशी रिलेट करतो, हनुमानजीशी रिलेट करतो. डायरेक्शन बद्दल कळालंच असेल की दक्षिण दिशा आहे, आणि जिथे जय श्रीराम असतं तिथे हनुमानजी प्रसन्न असतात. तर दक्षिण जे साईडला आहे तुमच्या घराचा, रूमचा नाही, कमऱ्याचं नाही. मग कमेंट करून विचारतात की माझ्या हा रूमची दक्षिण दिशा चालेल का? नाही, पूर्ण घराची दक्षिण दिशा. दक्षिण दिशाच्या भिंतीवर तुम्ही केसरनी जय श्रीराम लिहून ठेवा. केसरनी फक्त जय श्रीराम लिहून ठेवा. वर्षभर ठेवा. जे काही हर्डल्स येणार असेल ते हळूहळू कमी होते. आणि ही रेमेडी सगळ्यांनी करा. 1 to 9
1 to 31 म्हणूया आपण, म्हणूयात. करेक्ट. की सगळ्यांसाठी आहे. कारण का करायची आहे, तर ज्याप्रमाणे 2024 हा शनीचा होता, तर त्याचप्रमाणे हा वर्ष जो आहे हा मंगळाचा आहे. मंगळ कोणाला रिप्रेझेंट करतात, तर हनुमानजींना. आणि हनुमानजी केव्हा खुश होतात, जय श्रीराम. जय श्रीराम म्हटल्यावर. पण मग तिथे वॉलवर लिहायचं आहे की एखादा कागद लावला? वॉलवर लिहिलं तर चांगलं आहे, पण जर वॉलवर तुम्हाला पॉसिबल नसेल तर कागदावर तुम्ही लिहू शकता. बर बर बर. हनुमान चालिसा त्यांनी वाचायची आहे. सगळ्यांसाठी खूप चांगली रेमेडी आहे. कारण हनुमान चालिसामध्ये बघा हे पण लिहिलेलंच आहे. असे 2-3 आहे. संकट से हनुमान छुड़ा, मन क्रम वचन ध्यान जो लावे. तर संकट आलेले असतील तर तुमचे ते हरण करतील. करेक्ट. जपत निरंतर हनुमत बलबीरा, तर ते तुम्ही जप करत राहा, तुमचे रोग दूर होतील. करेक्ट. तर तुम्हाला हनुमानजींचं या वर्षी नामस्मरण करायचं आहे, तर तुमचे संकट दूर होतील आणि सगळ्यांनाच हा वर्ष चांगला जाणार. तर मॅम थँक्यू सो मच. परत एकदा तुम्ही आलात आणि आपण ह्या वर्षाचा शेवट आपल्या पॉडकास्टनी केलाय, त्यामुळे सुरुवातही तशीच केली होती आणि शेवटही तसाच झालेला आहे. आणि सांगायला हरकत नाही की आपलं मराठीतलं पहिलं स्पिरिच्युअल आणि ऑकल्ट रिलेटेड पॉडकास्ट चॅनल आहे की ज्याचे एका वर्षात एवढे सबस्क्रायबर्स झालेत मराठीमधले. सो त्याचं तुला कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट. आणि नक्कीच तुझी मेहनत आहे, याच्यामध्ये भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि फास्ट ग्रोईंग चॅनल आहे. फास्ट ग्रोईंग चॅनल मी स्वतः बघितलं की हा इतका फास्ट ग्रो होत आहे आणि अजून खूप होणार आहे. आणि त्याचं वन ऑफ द रिझन्स तुम्ही पण. अरे नाही, तुम्ही नेहमी वेळात वेळ काढून येता आमच्या इथे आणि लोकांना मार्गदर्शन करता, त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू तुला सगळ्यात थँक्यू. जाता जाता तुम्हाला काही जर सांगायचं असेल? जाता जाता सगळ्यांना एकच सांगायचं आहे की प्रत्येकाला हा वर्ष जो आहे हा खूप चांगला आहे. असा नाहीये की फक्त नंबर 1 लाच चांगला किंवा नंबर 5 लाच आहे. तुम्ही मेहनत करत राहा. सफलता म्हणजे जे सक्सेस आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि सोहमला आणि मला सबस्क्राईब करत राहा. सबस्क्राईब करा. मॅमचे हँडल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, सो त्याही चॅनलला सबस्क्राईब करा जाऊन. आणि बाकी तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आम्हाला सांगा. मॅमला तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. सो प्लीज तुम्हाला कसा वाटला आजचा पॉडकास्ट हे आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि मॅम आमचा तर नवीन आम्ही स्वीट टॉक्स आपलं जे रिच्युअल असतं त्यामध्ये एक गोष्ट ऍड केली की श्री स्वामी समर्थ म्हणून पॉडकास्ट शेवट करतो. खूप चांगली हे केलेलं आहे आणि त्यांचेच आशीर्वाद आहे की आपले वाढत चालले आणि अजून वाढणार आहे. नक्कीच. त्यामुळे आपण आजचा पॉडकास्ट एंड करूया आणि श्री स्वामी समर्थ.